तसं तुम्ही ऐकलं असेल किंवा तुम्ही अनुभवलंही असेल की स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येतात आणि संकेत देतात. असं समजावं तर माझ्यामध्ये स्वामींना बघा, हा संदेश खास करून स्वामींनी तुमच्यासाठी पाठवलेला आहे. बाळा, तू खचून जाऊ नकोस. अरे, अपयश आलं म्हणून तू खचून जातोयस. आमची सेवा करतोस ना मनापासून, तुमचं नामस्मरण मनापासून करतोस ना. थोडंसं तुला दुःख काय आलं, संकट काय आलं थोडंसं, तर तू लगेच खचून गेलास. अरे, स्वामींचा भक्त आहेस तू, असं खचणं शोभत नाही तुला. असा डगमगून जाऊ नकोस. स्वामींवरती तुझा पूर्णपणे विश्वास आहे ना, मनापासून श्रद्धा आहे तुझी स्वामींवरती, मनापासून नाव घेतो स्वामींचं, मग घाबरतोस कशाला? घाबरू नकोस. स्वामी म्हणतात घाबरू नकोस. थोडंसं संकट जरी आलं असेल, ते संकट पण कोणाच्या वाट्याला येतं? ज्यांच्यामध्ये पेलाची ताकद असते त्यांच्याच वाट्याला संकट येतात. जर तुला संकट नाही आलं तर तुला जिंकल्याचा आनंद काय होणार? संकटच नाही आलं तुझ्या वाट्याला तर तुला जिंकल्याचा, यश मिळण्याचा आनंद काय होणार तुला? तुझा विश्वास आहे ना, मग खचून का जातोयस? घाबरतोस का? घाबरू नकोस. तुझा माझ्यावरती पूर्ण डोळे झाकून विश्वास आहे. मनापासून तुझी माझ्यावरती श्रद्धा आहे. मनापासून तू माझं नामस्मरण करतोस, माझी सेवा करतोस, मग घाबरतोस कशाला? घाबरू नकोस. अरे, मी तर तुझ्या यशाची तयारी कधीच करून ठेवली. तू फक्त प्रयत्न कर. तुझ्या प्रयत्नांना यश कसं द्यायचं ते माझ्यावरती सोड. तू त्या यशाची चिंता करू नकोस. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.